नमस्कार दादा, मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलोय. बरोबर. तर मला सांगा दादा, ही आपली ऊसाची व्हरायटी कोणती दादा? हा, 86-032 म्हणजे कृष्णा व्हरायटी. बरोबर. तर ऊसाचा हा प्लॉट आपला साधारण दादा किती दिवसाचा प्लॉट झाला आता? हा, म्हणजे 6 महिन्याचा आता प्लॉट कंप्लीट झालाय. बरोबर. तर ऊस या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण हे ऊसाला सरी पाडतो म्हणजे ज्यावेळेस पॉवर टिलर फिरवतो ऊसामधून खतं मारताना, बरोबर, भर मारताना, तर त्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ऊस या पिकासाठी तुम्ही काय केलेली ती खाली टाकलेली. बरोबर. तर मला एक सांगा दादा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं ऊस या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला त्याचे काय काय बेनिफिट भेटले? हा, उंची, साईज, त्याच्यानंतर बरोबर पानांचा आकार. आता जर तसं प्रत्येक हा टनेज मध्ये सुद्धा फरक पडेल. बरोबर. याच्या आधी पण तुम्ही ऊसासाठी आपली खतं वापरलेली, बरोबर, म्हणजे याच्या आधी साधारणतः जो ऊस या पिकासाठी आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरली होती तर टनेज मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला त्याच्यामध्ये? म्हणजे चांगल्या पट्टीने तुम्हाला त्याच्यात उत्पन्न भेटलं. बरोबर. म्हणजे याच्या आधी साधारणतः किती वर्षापासून तुम्ही ते ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरते आपली? म्हणजे 3 ते 4 वर्षापासून. बरोबर. म्हणजे याच्या आधी जे ऊस होते त्या ऊसाला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं हीच वापरलेली. बरोबर. हा, तर दादा आता प्रत्यक्ष जर पाहिलं तर आता 6 महिन्याचा ऊस आहे. बरोबर. तर आता खालून खोडातून जर पाहिलं ना एकदम जबरदस्त असा आहे ना, झाडाला खालून खोडातून फुटवा आहे. बरोबर. आणि महत्वाचे काय आहे, ऊसाची हाईट पण चांगली झालेली 6 महिन्याच्या मानाने आणि एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती. बरोबर. आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर पिवळसरपणा कुठंच दिसत, एकदम जबरदस्त अशी काळोखी प्लॉटमध्ये. बरोबर. हे आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर कांडी जर पाहिली तर एकदम लांब कांड पडेल आणि फुगवणीला आता सुरुवात झालेली. बरोबर. तर मला एक सांगा दादा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहे ती वापरून तुम्ही समाधानी आहात? हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.